ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगाव तालुक्यातील ताजनापूर पाणी योजनेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी आता आरपारच्या लढाईचा इशारा दिला आहे। शेवगाव येथील श्री संत गाडगे महाराज छात्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सुधारित ताजनापूर टप्पा 1 योजनेच्या पूर्णत्वासाठी कृती समितीची पुनर्रचना करण्यात आली। यावेळी बोलताना ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी सरकार आणि प्रशासनाला थेट इशारा दिला। ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर जाहीर धडक मोर्चा काढण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। बैठकीत लाभार्थी गावातील शेतकरी, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी जुनी कृती समिती बरखास्त करून नवीन समितीची घोषणा करण्यात आली। निमंत्रकपदी लक्ष्मणराव गवळी यांची निवड करण्यात आली असून प्रत्येक गावात महिला आणि युवकांच्या स्वतंत्र कृती समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। ॲडव्होकेट काकडे म्हणाले की धरण उशाला असूनही तालुक्यातील अनेक गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत। इतर भागातील लोकप्रतिनिधी पाणी खेचून नेत असताना आपल्या भागातील प्रश्न मात्र रखडलेले आहेत। त्यामुळे आता पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे। बैठकीत अनेक शेतकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। दुष्काळी गावात जन्मलो पण दुष्काळी म्हणून मरणार नाही अशी भूमिका घेत 13 गावांना पाणी मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनीही निवडणुका संपल्यानंतरही ताजनापूर योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव हा लढा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सांगितले। ताजनापूर योजनेवरून आता शेवगाव तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून पुढील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कृती समितीची बैठक जवळपास 1.5-2 वर्षाच्या कालखंडानंतर होता। जवळपास 2 वर्ष झाले। या बैठकीस उपस्थित माझे सगळे शेतकरी बांधव आणि मित्रांनो, मागच्या वर्षी दिवाळीच्या दिवशी हा विविध प्रकारचा संघर्ष करीत असताना आणि सरळ मनानं जगत असताना केलेल्या योजनेला जन्म दिला विचाराने असे आमचे काकडे साहेब, काकडेताई, सन्माननीय व्यासपीठ आणि 13 गावाचे आमचे लाभार्थी शेतकरी, भावी लाभार्थी, की आज एक टप्पा नंबर ही जी योजना आहे की ही योजना काकडे साहेबांच्या अगदी विचारामधून ही योजना कार्यान्वित झालेली आहे। की काकडे साहेब ज्यावेळेस पुस्तक पाणी पुस्तक घेण्याचं त्यांनी जे नियोजन केलं आणि ते पाणी पुस्तकासाठी ते